गेल्या काही काळापासून मनसर, घोडेगाव, नारायणगाव आणि ओतूर परिसरातून दुचाकी लंपास होण्याचे प्रमाण वाढले होते। याची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी तपासाचे आदेश दिले होते। पोलिसांनी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता एका संशयास्पद तरुणाचा वावर वारंवार दिसून आला। गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राहुल दाते हा चोरीच्या गाड्या विकण्यासाठी घोडेगाव येथील नारोडी फाटा येथे येणार होता। ही माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित येताच त्याला शिथापीने ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला। त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसर, घोडेगाव, नारायणगाव आणि ओतूर या हद्दीतील चोरीचे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत। पुढील सखोल तपासासाठी आरोपीला घोडेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि डीवायएसपी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे। एलसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहपोलीस निरीक्षक महादेव शेलार, अक्षय नवले व सहकारी, घोडेगाव पोलीस सहपोलीस निरीक्षक सागर पवार, महेश पवार, अमरदीप वंजारी, विठ्ठल वाघ, बाबा सावंत, समीर कांबळे, निलेश तळपे, राम तनपुरे, गणेश लगड, अक्षय वायदंडे, नारायणगाव पोलीस स्टेशनचे मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, निलेश जाधव यांनी केली। या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि आरोपीने इतर कुठे हातसाप केला आहे का याचा कसून तपास सुरू आहे। या कारवाईमुळे दुचाकी चोरांच्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत। नमस्कार, मी API सागर भगवान पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत आपल्या रविवारी एक मोटरसायकल चोरी गेलेल्याचा गुन्हा दाखल झालेला होता। त्यामध्ये आपण गुन्हा रजिस्टर नंबर 62/2026 प्रमाणे दाखल होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज वगैरे पण काही गोळा केलेली होती। याचबरोबर आमची पुणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील काही काम करत होती। त्यांना देखील बऱ्याच ठिकाणी CCTV फुटेज भेटलेले होते, काही नारायणगावचे, मंचरचे। आणि हे चालू असताना त्यातला जो आरोपी जो आहे त्याची आम्हाला ओळख पटलेली असल्यामुळं त्याचा शोध सुरू होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला आणि आमच्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या टीमनं आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये नारोडी फाटा या ठिकाणी एक ट्रॅप लावलेला होता आणि त्यावेळी तो आरोपी आपल्याला काल रात्री मिळून आलेला। त्यावेळी त्याच्याकडं घोडेगाव पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील मोटरसायकल मिळून आलेली आहे। त्यानंतर आपण त्याच्याकडं अधिक तपास केला असता आपल्याला मंचर, नारायणगाव आणि ओतूर या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देखील चोरी केलेले मोटरसायकल मिळून आलेले आहे। त्याचबरोबर त्याने एक मोबाईल देखील चोरलेला होता, तो पण आपल्याला मिळालेला आहे। हे सगळं करून आपण आज माननीय न्यायालयामध्ये त्याला रिमांड रिपोर्ट कोर्टामध्ये हजर केले होतं आणि न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यामुळे येरोडा कारागृह येथे पाठवलेले आहे। एकंदरीत जवळपास 5 गुन्हे उघडकीस आलेले असून 1,11,000 रुपयाचा मुद्देमाल आपल्याकडून त्या आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला आहे आणि तो पुढील कार्यवाहीसाठी जप्त केलेला आहे। तर माझी नागरिकांना देखील आपल्या ह्याच्या कामगिरीच्या माध्यमातून तुम्हाला एक सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या काही मोटरसायकली वगैरे आपण ज्या त्या ठिकाणी लावत असतो, बऱ्याच वेळा चावी विसरणे किंवा आपण हँडल लॉक न करणे असे प्रकार न करता सुरक्षित ठिकाणी आपली मोटरसायकल लावावी, हँडल लॉक वगैरे लावावे आणि जर लॉक खराब झालेले असेल तर ते दुरुस्त करून देखील घेणं गरजेचं आहे, जेणेकरून असे कुठलेही प्रकार घडणार नाहीत। या ठिकाणी ग्राम सुरक्षेबाबत आपण काय उपाययोजना केल्या आहे का? कसं आता आपल्याकडं काही चोरीचे वगैरे प्रकार जे घडत आहेत आणि ते टाळण्यासाठी आणि लवकरात लवकर पोलिसांशी संपर्क होणे आणि त्वरित त्या ज्या ठिकाणी पीडित जे असतील किंवा ज्यांच्या घरी काय असे चोरीचे वगैरे प्रकार घडत असतील
तर त्या ठिकाणी लवकर आपण उपाययोजना आणि मदत कार्य पोचावं या दृष्टीनं आपण ग्राम सुरक्षा दलाचे काही आपले सदस्य आहेत, त्यामध्ये थोडंसं त्यांच्याबद्दल त्यांना काही मार्गदर्शन करून त्यांच्या वेळोवेळी गावात बैठका सुरू केलेल्या आहेत आणि त्यांना बैठका घेऊन गावामध्ये कशा पद्धतीनं आपण काम करायचं, त्याबरोबर पोलीस यंत्रणेला देखील कसं माहिती द्यायची याबाबत आपण आता बैठका घेऊन मार्गदर्शन करतो. त्यासाठी जवळपास आपले जे जुने 750 ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य आपले नोंदणीते आहेत, तर त्यांचं पुन्हा पोलीस व्हेरिफिकेशन करून वगैरे त्यांना पुन्हा आपण त्यांच्याबाबत व्हेरिफिकेशन करून आपण त्यांना देखील ॲक्टिवेट करत आहोत. दुसरे याच्यामध्ये ग्रामस्थांना सुद्धा आमची एक विनंती आहे. ग्रामपंचायतींना आम्ही यापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे. आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास 72 गावांचा समावेश आहे आणि बऱ्याच ठिकाणी दुर्गम भाग देखील आहे. रस्ते देखील येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात आहे आणि या मार्गावर आपल्याला CCTV कॅमेऱ्याची आवश्यकता आहे, जेणेकरून गुन्हेगार आपल्याला लवकर कॅच होऊ शकतो आणि त्याचे येण्या जाण्याचे मार्ग देखील आपल्याला कळू शकतात. यासाठी आम्ही ग्रामपंचायतींना देखील पत्रव्यवहार केलेला आहे, जिल्हा परिषदेकडे केलेला आहे, पंचायत समितीकडे केलेलं आहे आणि त्याबाबत लवकरात लवकर उपाययोजना राबवून लवकरात लवकर CCTV यंत्रणा कार्यान्वित व्हावी ही देखील एक इच्छा आहे आपली. कारण काही गावामध्ये ठराविक गावांमध्ये CCTV यंत्रणा बसवण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीच्या वतीने. त्यामध्ये सुद्धा आम्ही काही मार्गदर्शन केलेलं आहे की कोणत्या ठिकाणी कॅमेरे असावे किंवा काय, आणि गावातील कोणत्याही तक्रारी असू दे किंवा कोणतेही गैरप्रकार असू दे किंवा गुन्हे असतील तर ते तक्रार न नोंद करता टाळाटाळ करणे ह्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की नागरिकांनी येऊन पोलीस स्टेशनला त्याच्याबाबत तक्रार नोंदी करणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कायदेशीर मार्गाने कारवाई करता येईल. भीमाशंकर मंदिर पुन्हा एकदा बंदचे आदेश काढण्यात आलेले आहे, त्याबाबत तुम्ही नागरिकांना काय सूचना द्याल? आता भीमाशंकर मंदिर याचा जो विस्तार आहे तो खेड आणि आंबेगाव तालुक्यामध्ये विस्तारलेला आहे आणि त्याचबरोबर खेड आणि घोडेगाव पोलीस स्टेशनचं कार्यक्षेत्र त्यामध्ये समाविष्ट होते. आता याच्यामध्ये असं आहे की विकास आराखड्याचं काम चालू आहे आणि आगामी कुंभमेळा आहे, त्यामुळं प्रशासनाला लवकरात लवकर ते काम करून घ्यायचं आहे, पूर्ण करून घ्यायचं आहे आणि पावसाळासुद्धा जवळ येतो आहे आणि त्यासाठी 9 जानेवारीपासून मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे. पण ते 3 महिन्यासाठी सुरुवातीला बंद ठेवलेलं होतं, पण आता ते काम अजून पूर्ण झालेलं नाही आणि कुठलीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा त्या कामामध्ये अडथळा येऊ नये, दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाप्रमाणे पुन्हा एकदा या मंदिराचा जो बंदचा कालावधी आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि तो 31 मे 2026 करण्यात आलेला आहे. माझी आपल्या सर्व या माध्यमातून सर्व भाविकांना नागरिकांना एक विनंती आहे की आपण या मंदिर बंद कालावधीमध्ये, दर्शन बंद कालावधीमध्ये आपण या ठिकाणी दर्शनाकरता येण्याचं टाळावं, जेणेकरून आपलीही गैरसोय होणार नाही आणि प्रशासनाला देखील आपल्या माध्यमातून सर्वांना सहकार्य होईल. पोलीस प्रशासनाला यामध्ये जास्त सहकार्य लाभेल, कारण बऱ्याच वेळाला पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी भाविक येतात आणि आम्हाला सोडा वगैरे असे आग्रह किंवा विनंती करतात किंवा त्या मुद्दे विनाकारण वादविवाद होतात. तर ते वादविवाद आणि हे टाळण्यासाठी माझी सर्व भाविकांनी नागरिकांना विनंती आहे की आपण येण्याचंच टाळलं तर अशा कुठल्याही घटना घडणार नाहीत. आपल्या ज्या काही भावना आहेत किंवा भक्ती आहे, जी काही आपल्या मनोकामना आहेत त्या आपण घरातून किंवा अन्य कोणत्याही ठिकाणावरून जरी भीमाशंकर मंदिरच्या चरणी मांडली तरी चालेल. त्यासाठी आपण इथं येऊन किंवा हे करण्याची आवश्यकता नाही असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.